स्ट्राईक करतोय तो चिंतामणी, नॉन स्ट्राईक एंडला येतो अमित. दोन्ही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी या ठिकाणी नोंद केलेली आहे की फक्त 30 सेकंदामध्ये 6 षटकं टाकायची आहेत आणि ती जर टाकली नाही तर आपल्याला 30 मिनिटामध्ये 30 या पुढील चालू कर आपल्या यानंतर होणारा सामना वीर 11 विरुद्ध साई पॅकर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी मंचकावर नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचा आहे. अर्ध्या तासामध्ये 5-6 षटकं टाकायची आहेत. स्वागत करणाऱ्या संघांना. आणि गोलंदाज आहे तो दिनेश. दिनेश आपल्या षटकातील पहिला चेंडू आणि त्याला स्ट्राईक करतोय तो चिंतामणी. दिनेश हा लेफ्ट टाइम गोलंदाज आहे. आपल्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो दिनेश आणि फलंदाज आहे तो चिंतामणी. दोन्ही स्वागत कॅटरचा गोलंदाज दिनेश आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. पहिल्या चेंडूवर एक धावून काढलेली आहे ती चिंतामणी यांनी. एक धावांनी खातं उघडलं आहे ते चिंतामणी या संघाचं आणि धाव संख्या झाली ती 1. एका धावेने संघाचं खातं उघडलेलं आहे. एक धाव घोषित केली आहे ती पंचांनी. चिंतामणी 11 संघाची एक धाव पहिल्या चेंडूवर एक धाव घोषित केली आहे ती पंचांनी. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी दिनेश आणि फलंदाज आहे तो चिंतामणी. पुढील चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू आणि एक परत छोटी धाव म्हणावी लागेल. 2 धाव संख्या झाली आहे ती चिंतामणी या संघाची. पहिल्या षटकातील 2 चेंडूवर 2 धावा झाल्या आहेत. षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला तो दिनेश. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवर 2च धावा दिल्यात त्यांनी. षटकातील तिसरा चेंडू निर्धाव चेंडू. दोन्ही फलंदाजांची थोडीशी धाव घेऊ की नको अशी चलबिचल झाली होती परंतु धाव काय घेतली नाही आणि म्हणावं लागलं चेंडू हा निर्धाव. 2 धावा झाल्या आहेत 3 चेंडूंमध्ये त्या चिंतामणी 11 संघाच्या. पुढील चौथा चेंडू टाकण्यासाठी सध्या दिनेश आणि पंच अमित. लेग साईडच्या दिशेने पंचांनी नो घोषित केला आणि 2 धावा अशा प्रकारे 3 धावा संघासाठी. आणि हा प्रीट हा चेंडूवर प्रीट असेल याची नोंद घ्या खेळाडूंनी. दिनेश याचा षटकातील आणि पंचांनी अत्यंत सुरेख असा स्ट्रेट ड्राईव्ह म्हणावं लागेल. कुठल्याही प्रकारचा कर्णधारांनी धावून पंचांशी संपर्क साधा. कृपया काहीतरी थोडीशी चुकी झाली असेल तर पंचांशी संपर्क साधा. पंच निर्णय घेतील त्याचा. आणि
षटकार घोषित केला आहे तो पंचांनी. धावसंख्या झाली ती 11. पहिल्याच षटकातील अजूनही चेंडू बाकी आहे. 11 धावसंख्या झाली आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आपल्याला तो मान्य करावा लागेल की पंच हे जो निर्णय देतील तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. आणि षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या झाली ती 11. 2 चेंडू बाकी आहेत. 11 धावसंख्या. 2 धावसंख्या घोषित. धावसंख्या 13. अजूनही 1 चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातील. अमित आपल्या संघासाठी 10 धावेंवर खेळत आहे. धावसंख्या झाली आहे ती 13. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. एक नो दिला होता तोही ॲडजस्ट केलेला आहे आणि शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 13. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. दिनेश यांचं हे महागडं षटक म्हणावं लागेल. 5 चेंडूवरती त्यांनी 13 धावा दिलेल्या आहेत आणि आपलं हे शेवटचं चेंडू टाकण्यास सज्ज दिनेश. आणि अमितनी सेट ड्राईव्ह आणि 2 धावा घोषित केल्या. धावसंख्या आली 15. 1 षटक आणि कुठल्याही प्रकारचा गडी न बाद होता धावसंख्या झाली ती 15. चिंतामणी संघाची धावसंख्या झाली ती 15. खेळाडू जर एन्जॉय झाला असेल त्यांनी कृपया पॅव्हलियनमध्ये या. सामन्याला उशीर होत आहे. 1 षटकानंतर तो परत येऊ शकतो. 1 षटकानंतर येऊ शकतो परत तो खेळाडू. थोडी त्या खेळाडूला विश्रांती द्या. जर मार लागला असेल तर त्या खेळाडूला विश्रांती द्या आणि त्याबद्दल दुसरा खेळाडू आपण पाठवू शकता. खेळाडू जखमी झालेला आहे. त्याच्या हाताला बॅट लागलेली आहे आणि 1 ओव्हरच्या गॅप नंतर हा खेळाडू येऊ शकतो. 1 ओव्हर पूर्ण झाल्याशिवाय हा खेळाडू परत येऊ शकत नाही. 7 चेंडू झाल्यावरच हा खेळाडू येऊ शकतो परत. याची संघाने नोंद घ्या. आणि षटकातील हॅलो एक आणि आता सर्वेश दुसरा षटक घेऊन येतो आहे. तो स्वागत कॅटरर्स या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो आहे. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे ती 15. कुठल्याही प्रकारचा गडी त्यांचा बाद झालेला नाही आहे. अशा तऱ्हेने चिंतामणी संघाची 1 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे ती 15. आणि दुसरं षटक घेऊन आलो सर्वेश. कृपया मॅच थांबवू नका. वेळेचं या ठिकाणी बंधन आहे. पंच निर्णय देतील तो योग्य निर्णय असेल. पंचांच्या निर्णयाच्या पुढे कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो सर्वेश. कृपया पंचाने मॅच चालू करा.
एक षटक आणि 15 धावसंख्या झाली आहे. पंचांनी कोणी उजत घाल नाही. दोन रनची पॅनल्टी मिळेल. खेळाडूंनी नोंद घ्या. कृपया सामना चालू करा. पंचांनी सामना चालू करा. तुमचा निर्णय हा अंतिम असेल. त्यावर कुठलाही निर्णय चेंज होणार नाही याची नोंद घ्या. एक षटक आणि 15 धावसंख्या झाली आहे ती चिंतामणी विलियम्स संघाची. दोन्ही खेळाडूच्या संघांना या ठिकाणी विनंती, जर का सामना संपला तर त्या खेळाडूला 2 रनची पॅनल्टी मिळेल. याची नोंद घ्या. आपल्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सौरव सर्वेश आणि फलंदाज आहे तो चिंतामणी. चांगल्या प्रकारे निर्धाव चेंडू टाकण्यास यशस्वी झालेला आहे तो गोलंदाज सर्वेश. चांगल्या प्रकारचा लेकट प्रकारचा हा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 15 आणि लेग साईडच्या दिशेने चेंडू. 2 धावा पंचांनी घोषित केल्या. धावसंख्या झाली ती 17. चिंतामणी विलियम्स संघाची धावसंख्या झाली ती 17. दुसरे षटक चालू आहेत. 2 चेंडू झाले. अजूनही 4 चेंडू षटकातील बाकी आहेत. षटकातील चित्रा चेंडू टाकण्यास जे झालं सर्वेश. 2 धावा पंचांनी घोषित केल्या आहेत. धावसंख्या झाली ती 19. चिंतामणी विलियम्स संघाची धावसंख्या झाली ती 19. त्यांचा कुठलाही गडी बाद झालेला नाही आहे. चांगली फलंदाजी करतोय तो चिंतामणी आणि नॉन स्ट्राईक एंड आहे तो अमित. एक धाव धावून काढले दोन्ही खेळाडूंनी. धावसंख्या झाली ती 21. 20 धावसंख्या झाली आहे. दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडू झाले आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 20. एक धावसंख्या घोषित केली आहे पंचांनी. धावसंख्या झाली 21. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सर्वेश. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल आणि धावसंख्या झाली ती 21. अत्यंत सुरेख अशी गोलंदाजी करतोय. लेग साईडच्या जितवणीले मारला चेंडू. पंचांनी एक धाव घोषित केली आणि आमच्या क्रिकेट सोसायटी आमचे मित्र विजय पांचाळ यांनी भेट दिलेली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत की त्यांची ही भेट आमच्यासाठी आवश्यक आहे, कारण का त्यांना क्रिकेटची खूप आवड आहे आणि ते या ठिकाणी या मैदानात हा सामना पाहण्यासाठी आलेत. आम्ही त्यांचे आभारी आहोत. 2 षटकाकरी धावसंख्या झाली आहे ती 22. कोणताही गडी बाद न होता 22 धावा झाल्या ते चिंतामणी विलियम्स संघाच्या. 2 षटकाखेरीज 22 धावा. तिसरं षटक टाकण्यासाठी स्वागत कॅटर्सकडून सागर. आपल्या षटकातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे तो सागर आणि फलंदाज आहे तो चिंतामणी. 2 षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली ती 22. चिंतामणी संघाची. स्वागत कॅटरचा हा युवा खेळाडू आहे. अत्यंत सुरेख गोलंदाजी करतो आणि आपल्या षटक टाकण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. सागर निर्धाव चेंडू टाकलेला आहे सागर यांनी.
कॉमेंट्री करतो. आणि आपला पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज सागर. पंच निर्णय 4 देतील. कुठल्याही प्रकारचं बाहेरून बोलू नका. जर पंचांचा निर्णय चुकीचा तर वाद होईल. पंच निर्णय हे सगळ्यांसाठी सारखा असेल. 4 धावा घोषित केलेत पंचांनी. कुठल्याही खेळाडूंनी बाहेरून डिसिजन देऊ नका. गोंधळ होईल, डिसिजनमध्ये वाद होईल. पंच हे सगळ्यांसाठीच आहेत आणि हा सारखाच निर्णय देणार याची खेळाडूंनी नोंद घ्या. सागर आपल्या षटकातील पुढील चेंडू. पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत. तिसरं षटक चालू आहे. धाव संख्या झाली आहे ती 28. सागर याच्या 3 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या सागर यांनी. धाव संख्या झाली ती 28. आपल्या षटकातील पुढील चेंडू सागर. 2 धावा घोषित केल्यात पंचांनी. धाव संख्या झाली आहे ती 30. तिसरं षटक चालू आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकातील. धाव संख्या झाली आहे ती 30. स्ट्रेट ड्राईव्ह. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांनी षटकार घोषित केलेला आहे. चिंतामणीच्या बॅटमधून हा एक षटकार. सुरेख बॅटिंग करतोय तो चिंतामणी. 36 धाव संख्या झाली आहे. तिसरं षटक चालू आहे. हे मागडं षटक म्हणावं लागेल. या 3 षटकांमधले या 3 षटकांमधली तिसरं षटक सागर ते मागडं म्हणावं लागेल. आतापर्यंत त्यांनी 14 धावा दिल्या आहेत. त्या 5 चेंडूंमध्ये 14 धावा दिल्या आहेत. अजूनही 1 चेंडू त्याचा बाकी आहे. षटकातील शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू आणि थोडीशी चुकी केली आहे ती यष्टी रक्षकांनी आणि 1 धाव 22च्या स्वरूपात संघाला मिळाली आहे. धाव संख्या 37 झाली. 3 षटकार केसी बी गडी बाद. 37 धावा झाल्या त्या चिंतामणी विलन संघाच्या. आणि स्वागत कॅटरचा चौथं षटक घेऊन आला तो राहुल. तीन षटकाची धाव संख्या झाली ती 37 चिंतामणी विलन संघाची. हे षटक पंचांनी डिक्लेअर करता पॉवर प्ले आहे का? नाही पॉवर प्ले नाही आहे ना. बॉलिंग पॉवर प्ले आहे. बॉलिंगचा पॉवर प्ले आहे हे षटक. राहुल आता चेंडू आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला तो अमित. एक चांगला फलंदाज बाद करण्यात यशस्वी झालेला आहे तो राहुल. आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झालाय तो चिंतामणी विलोन संघाचा. आणि नवीन फलंदाज नाव सांगायचं इकडे सिद्धेश उर्फ कांचा. आणि पहिल्या चेंडूवर 1 गडी बाद झालेला आहे तो राहुल याच्या. धाव संख्या झाली ती 37. चौथं षटक चालू आहे. स्वागत कॅटरचा खेळाडू राहुल यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर गडी बाद केला आहे तो अमित. एक चांगला फलंदाज होता. जेलचीत झालेला आहे. स्लिपमध्ये त्याचा अक्षय यांनी झेल चिपलेला आहे. चौथ्या षटकातील
दुसरा चेंडू आणि फलंदाज आहे तो सिद्धेश उर्फ कांचा. पंचांनी 2 धावा घोषित केल्या. धावसंख्या झाली ती 39. चौथं षटक चालू आहे आणि धावसंख्या झाली ती 39. षटकातील पुढील चेंडू राहुल आणि फलंदाज सिद्धेश. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू. 1 धाव पंचाने घोषित केली आहे. धावसंख्या झाली आहे ती 40. चौथ्या षटकातील 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि आपल्या संघाला गोलंदाजाला मार्गन मंदार युवा खेळाडू आहे आणि षटकातील चौथा चेंडू. चौथ्या षटकातील चौथा चेंडू टाकण्यास सज्ज राहुल. पंचांनी वाईट घोषित केला आहे. 1 धावे संख्येची भर झालेली आहे. धावसंख्या झाली ती 41. एक गडी बाद 41 धावसंख्या चिंतामणी लोण संघाची झालेली आहे. राहुल आपल्या षटकातील पुढील चेंडू आणि फलंदाज आहे तो सिद्धेश. आणि 1 धाव धावून काढले दोन्ही खेळाडूंनी. धावसंख्या झाली 42. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पंचांनी डिक्लेअर केलेली 1 धावसंख्या. 1 धावसंख्या डिक्लेअर केली आहे. 2 चेंडू बाकी आहेत. चौथ्या षटकातील अजून 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली ती 42. चिंतामणी विलन या संघाची धावसंख्या झाली ती 42. 1 गडी बाद 42. आणि चांगल्या प्रकारचा हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह म्हणावा लागेल आणि पंचांनी 4 धावा घोषित केलेल्या आहेत. 4 धावेच्या यांनी धावसंख्या झालेली 46. 46 धावा झाल्या आहेत चिंतामणी लिओन संघाच्या. वीर 11 आणि साई 11 दोन्ही संघाच्या कर्णाने या ठिकाणी यायचं आहे नाणेपक्कीचा कौल उडवण्यासाठी. षटकातील पुढील चेंडू राहुल आणि हा झेलची विकेट किपर बांडे यांनी हा चांगला झेल पकडलेला आहे आणि दुसरा गडी बाद झालाय तो चिंतामणी इलोने संघाचा. वीर 11 आणि साई 11 साई पॅकर. वीर 11 साई पॅकर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया करून या ठिकाणी यायचं आहे. 46 धावा झालेल्या आहेत. हॅलो हे पॉवर प्ले तो आणि या ठिकाणी स्वागत संघाचा एक खेळाडू आला ग्रंथ पवार यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. तो या ठिकाणी आला आम्ही त्याचे आभारी आहोत. 5वा षटका पॉवर प्लेचा आहे. धावसंख्या झाली ती 46 आणि फलंदाज आहे तो चिंतामणी. एक धाव घोषित केले पंचांनी. धावसंख्या झाली 47 आणि सर्वेश वैयक्तिक दुसरा षटक टाकतोय सर्वेश. पाचव्या षटकातील हा पहिला चेंडू झालेला आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे तो सर्वेश.
कोणी डिसिजन सांगू नका, कृपया खेळाडूंनी सांगू नका. ऑर्गनायझर कमिटी आहे ते सांगणार डिसिजन. मी वारंवार सांगतो आहे तरी पण तुम्ही गोंधळ होईल डिसिजनचं कुठेतरी. पंच हा निर्णय सगळ्यांसाठी सारखा आहे. पंचांचा निर्णय. कुठल्याही खेळाडूंनी धाव किती आहेत किंवा काय झालं सांगू नका, गोंधळ होईल. वारंवार सांगूनसुद्धा खेळाडू आपलं सांगा 1 आणि 2 सांगू नका कृपा करून. पंचांनी धावसंख्या घोषित करायची आहे. 2 धावसंख्या घोषित आहे. पंचांनी धावसंख्या 2, पंचांनी धावसंख्या घोषित करायची आहे. 1 धावसंख्या. अठ्ठेचाळीस धावसंख्या झाली आहेत. 5वें षटक चालू आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले ते सर्वेश. चांगल्या प्रकारचा निर्धाव चेंडू टाकलेला आणि त्यावर कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. धावसंख्या 48. 5वें षटक चालू आहे. अजून 3 चेंडू 5व्या षटकातील बाकी आहेत. आपला पुढील चेंडू टाकणे सज्ज. परत निर्धाव चेंडू सर्वेश यांनी टाकलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय तो सर्वेश. आणि चिंतामणी याला आपल्या जागेवरच तसंच उभं करून ठेवलं आहे की कुठल्याही प्रकारचा चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. आणि धावसंख्या झाली ती 48. 2 गडी त्यांचे बाद झालेले आहेत. दोन चेंडू बाकी आहेत षटकातील. 5व्या षटकातील धावसंख्या झाली ती 48. पंचांनी 2 धाव घोषित केल्या. धावसंख्येचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. चिंतामणी 11 संघाने 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 51 धावा झाले आहेत. शेवटचा चेंडू आहे. 50 धावा पूर्ण झाले आहेत. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. आणि 5व्या षटकातील शेवटचा चेंडू, 5व्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे तो सर्वेश. पंचांनी 2 धावा घोषित केले आहेत. 52 धावा झाल्या आहेत 5 षटकाच्या अखेरीस. 5 षटकं पूर्ण झाली आहेत. धावसंख्या झाली आहे ती 52 झालेली आहे धावसंख्या. 5 षटकं पूर्ण झाली आहेत. 2 गडीच्या मोबदल्यात 52 धावा झाल्यात. 52 नको 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 नको. हा दे ना चांगला आहे. चांगला आहे. चांगला आहे. काय 2 आहेत. चिंतामणी 11 संघाच्या धावसंख्या झाली 52. 5 षटकाच्या अखेरीस शेवटचा षटक आहे. आणि फलंदाज तो अक्षय आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे तो राहुल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय राहुल. आणि फलंदाज तो अक्षय. लेग साईडच्या दिशेने पंचांनी 2 धावा घोषित केल्या आहेत. 54 धावा झाल्या आहेत चिंतामणी 11 संघाच्या. 54 धावा. आणि हे शेवटचा हाणामारीचं षटक आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा येतील हे आपल्यास पाहावयास मिळतील. फलंदाज अक्षय आणि गोलंदाजीसाठी राहुल. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेला आहे तो राहुल. आणि चोख कामगिरी केली आहे ती विकेट किपर बांडे यांनी. कुठल्याही प्रकारचं धाव देण्यास मज्जाव न केलेला असा गोलंदाज राहुल आपल्या षटकातील 3रा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. परत एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात थोडीशी विकेट किपर बांड्याकडून चुकी झालेली आहे. आणि 1 धाव धावून काढलेली आहे मैदानामध्ये. अंपायरनी लेग 22 धाव घोषित केलेली आहे. 22 स्वरूपात केलेली आहे घोषित. धावसंख्या झाली आहे ती
55 धावसंख्या झाली आहे. अजून 3 चेंडू बाकी आहेत. बघू त्या 3 चेंडूंमध्ये किती धावा येतात त्या. राहुल षटकातील चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. परत एकदा निर्धाव चेंडू आणि थोडीशी चुकी करतोय तो षटक. बंड्या थोडीशी चुकी करतोय बॉल पकडण्यामध्ये, परंतु धाव काय भेटलेली नाही आहे. षटकातील 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 2 चेंडूंमध्ये किती धावा येतात. 6व्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूंमध्ये ऑफ साईडच्या दिशेने पंचांनी 2 धावा घोषित केल्या आहेत. धावसंख्या झाली ती 57. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. बघू या चेंडूवर किती धावा. 57 धावा झाल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात चिंतामणी लोन संघाच्या. आणि हा शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील. आणि बघू या चेंडूवर 2 धाव धावून काढलेले आहेत. 60 धावाचं आव्हान दिलेलं आहे ते स्वागत कॅटर्स या संघाला. 60 षटकामध्ये 60 धावाचं आव्हान चिंतामणी इलेव्हन या संघाने दिलं आहे. आणि पुढील समालोचक करण्यासाठी माझे सहकारी मित्र श्याम या ठिकाणी आले आहेत. धन्यवाद प्रमोद. चिंतामणी विरुद्ध स्वागत इलेव्हन असा सामना चिंतामणी संघाने आणि या क्रीडा रसिकांना मी सांगू इच्छितो की या मैदानामध्ये एक घड्याळ या ठिकाणी सापडला आहे. कोणाचा असल्यास कृपया ओळख पटवून घेऊन जा. या ठिकाणी कोणा एका क्रीडा रसिकाचं अथवा खेळाडूचं घड्याळ या ठिकाणी पडलेलं आहे. कोणाचं असेल त्यांनी कृपया यानंतरचा सामना वीर वॉरियर्स विरुद्ध साई पॅकर्स. वीर वॉरियर्स विरुद्ध साई पॅकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. साई पॅकर्स या ठिकाणी आलेले आहेत. वीर वॉरियर्स नाणेफेकीसाठी या पुढील सामना. क्षेत्ररक्षण लावून घ्या. चिंतामणी इलेव्हन क्षेत्ररक्षण लावून घ्या. 60 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी खेळपट्टीवर उतरते ती स्वागत इलेव्हन संघाची. वीर वॉरियर्स सनी, वीर वॉरियर्स सनी, सोनू 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 या ठिकाणी आलाय. आणि साई पॅकर्स या दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित. राजू शिंदे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल. आणि टॉस कोणी जिंकलाय. वीरवाले टॉस जिंकून फलंदाजी घेतलेली आहे. आणि या मैदानामध्ये आपल्याला 2 अधिकारी आहेत म्हाडाचे आणि खेळाडूही आहेत दीपक मांजरेकर आणि हितेंद्र छेडा. हे 2 चांगले खेळाडू आहेत. हितेंद्र छेडा हा सायनमधला एक युवा खेळाडू आहे. या दोघांनी या व्यासपीठावर यायचं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. कृपा करून हितेंद्र छेडा आमच्या या शब्दाला तुम्ही मान द्या आणि व्यासपीठावर या. आम्ही आपल्याला आग्रहाची विनंती करतो आहे. आणि युवा सेना अधिकारी आहेत ते शिवसेना युवा अधिकारी आहेत हितेंद्र छेडा उर्फ डब्बू. हे 2 म्हाडाचे अधिकारी आणि अशा अधिकाऱ्यांची तर या आमच्या या मैदानात भेट झाली तर या मैदान नक्कीच काहीतरी मोठं होईल असं मला वाटते. आणि 60 धावाचं आव्हान. कृपया क्षेत्ररक्षण लावून घेतलं आहे. फलंदाज पाठवा. स्वागत इलेव्हन फलंदाज पाठवा.
36 चेंडूत 60 धावांची आवश्यकता. या ठिकाणी 36 चेंडूत 60 धावांचं आव्हान घेऊन खेळपट्टीवर उतरते ती स्वागत संघाची सलामीची जोडी. स्वागत संघ कृपया बॅट्समन लवकर या, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी तुम्हाला लक्षात घ्या. स्वागत संघ 60 धावा, 62 विन. 36 चेंडू 60 धावा. राहुल आणि सागर ही जोड गोळी, सालामी जोडी, बिन्नीची गोळी जोडी या ठिकाणी खेळपट्टीवर उतरते. 60 चेंडू 60 माफ कर 36 चेंडू 60 धावांची आवश्यकता या ठिकाणी स्वागत संघाला विजयासाठी. स्वागत संघाने मागील रविवारी दोन्ही सामने पराभूत झालेले, त्यामुळे हा सामना अतिशय महत्त्वाचा स्वागत संघाला. मागील सामना जो आपण पाहिला 2 सामने ज्या दुर्वा रेंजर्स या संघाने पराभूत झाले होते, मात्र आज मात्र सुरुवात मात्र विजयाने केली ती या ठिकाणी दुर्वा रेंजर्स या संघाने. अजून एक घेऊन जा, अजून एक घे. हा मग टाकलंय ना मी, टाकलं यार, टाकलं काल रात्रीच टाकलं, भरून ठेवलं. बबलगमचे दोन्ही पॅकेट टाकले, ठीक आहे, पूर्ण पॅकेट टाकले बबलगम, ठीक आहे. तू किती वाजता निघणार? विनोदाचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा समाचार घेतोय राहुल. खातं उघडतोय संघाचं आणि वैयक्तिक. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. आणि हा चेंडू सीमा रेषे पार. षटकाराने सुरुवात करतोय. 60 धावांचं आव्हान, 36 चेंडू. आता मात्र 54 धावांची आवश्यकता, 35 चेंडू. विनोद कर्णधार क्षेत्ररक्षण लावतोय अजूनही. वेळ काढू नका, लवकर लक्षात घ्या. पंचांच्या उजव्या हाताकडून राऊंड विकेट मारा करतोय विनोद, सामना करतोय राहुल. आता मात्र कोलवर्ड हाफ पेटपीताचे चेंडू समाचार घेतोय तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून मैदानाच्या बाहेर गेला, त्यामुळे या ठिकाणी 2 धावा, धावसंख्येत 2 धावाची भर पडते. धावसंख्या होते ती 8 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकतोय तो विनोद. फास्ट पद्धतीने गोलंदाजी करतोय जलद गोलंदाज. 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन. आता मात्र स्क्वेअर लेगला झेल होऊ शकला तर मात्र थोडासा पुढे पडतो, त्यामुळे एकच धाव या ठिकाणी होऊ शकते. वनडी घोषित स्वरूपाची धाव. वनडी. धावसंख्या 9. 3 चेंडू झाले, धावसंख्या 9.
आता मात्र डाव्या शेचा बाहेरचा चेंडू भिरकावून देतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू मैदानातला अडथळा लागून मैदानात येईपर्यंत एक धाव पूर्ण केले ते राहुल आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते धावून धाव आहेत 2 to go. धावसंख्या झाली 10. 1-0 10. आपण पाहत आहात सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावरती चिंचपोकळ येथील मानाचा चषक चिंतामणी प्रीमियर लीग 2021. आता होता हलकीशी उजव्या हाताच्या बाहेरचा चेंडू मात्र कोणता इशारा निर्धाव चेंडू या ठिकाणी विरोधाचा. सागर डावखुरा फलंदाज सागर सामना करतोय विनोदाचा. आता मात्र खेळपट्टीवरच्या आपटलेला चेंडू त्याला भिरकावून देतोय फन सर्व्हिसच्या दिशेने. मात्र पॉवर प्लेचं षटक नसल्यामुळे 2 धावा. धावसंख्या 2 धावाची भर पडते. षटक संपतंय. षटकामागे 12 धावांची सरासरी राखली ती राहुल सावंत याच्या स्वागत 11 या संघाने. धावसंख्या झाली ती 12. एक षटकाखेर 12 धावा. आमचे आयोजक सहकारी मित्र शशी हांडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज प्रभंजन 12 धावा. उंचपुरा गोलंदाज प्रभंजन. गुल्लू खोजातर्फे प्रतिनिधित्व करणारा प्रभंजन पंचांच्या डाव्या हाताकडून डावकर गोलंदाज प्रभंजन उर्फ प्रभू. राऊंड विकेट मारा करेल डावकर गोलंदाज. त्याचा सामना करेल राहुल. एक आक्रमक भरोसेचा फलंदाज राहुल सावंत. हा माझा डाव्या अष्टीवरचा चेंडू भिरकावून देतोय. चेंडू महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या दिशेने जातोय आणि पाहूया किती धावा. आणि चेंडू जातोय जवळजवळ सीमा रेषेच्या आर पार. षटकार. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. आणि मागील सामन्याची सुरुवात सुद्धा षटकाराने केली. मागील षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने केली आणि ह्या सुद्धा षटकाची सुरुवात षटकाराने करतोय तो राहुल. षटकारांचा बादशाह ज्याला म्हटलं जातं तो राहुल सावंत. फन्स बिल्डिंगचं प्रतिनिधित्व करणारा आज मात्र कर्णधार आहे स्वागत 11 संघाचं. चिंतामणी प्रीमियर लीग तुम्ही पाहतात. मात्र पुढ्यातला चेंडू बॅकवर्डवर जातोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून टोलवतोय चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 2 धावांसाठी जाते. धावसंख्या 2 धावाची भर पडते. धावसंख्या होते ती 20 धावा. 2-0 20 धावा. चांगली सुरुवात. आक्रमक खेळी. स्वागत संघाला हा सामना जिंकायचा आहे. आपलं आव्हान या सामन्यामध्ये या संपूर्ण मालिकेमध्ये राखून ठेवायचं असेल तर मात्र या ठिकाणी हा सामना जिंकावा लागेल. प्रभू पुन्हा तयार पण त्यांच्या डाव्या हाताकडून. हा मात्र चांगला चेंडू बॅकवर्ड जातो. आता मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चौफेर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. राहुल याची आक्रमक फलंदाज आहे. खराब चेंडूचा समाचार घेतोय. चुकीला माफी नाही असं प्रत्येक वेळी गोलंदाज सांगतोय. खराब चेंडू टाकणार. हाफ पिच पद्धती चेंडू टाकणार. स्लोम पद्धतीचे चेंडू टाकणार तर आरामात कव्हर क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि सरळ सरळ मिड ऑफ क्षेत्रामध्ये धावा कुठल्या जाणार. वेळ काढू नका. लवकर. पंचांच्या डाव्या हाताकडून पूर्ण सज्ज होतोय तो प्रभू. सामना करायला राहुल. षटकातला 4था चेंडू. हा मात्र खेळपट्टीवर आपला चेंडू. माझा चेंडू जातो. तो चेंडू महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मागे गेलाय. षटकार. चेंडू सीमा रेषे पार. षटकार. उत्तुंग असे 3 षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले राहुलाच्या बॅटमधून. आक्रमक फलंदाज. भरोशाचा कर्णधार ज्याला म्हटलं जातं तो स्वागत 11चा कर्णधार राहुल सावंत. 2 to go. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकर दिसतात त्या 28 धावा.
आता मात्र मारण्याचा प्रयत्न फसतोय यष्टीच्या ग्लोव्समध्ये. चेंडू विसावतोय अक्षय. निर्धाव चेंडू टाकून बराच वेळानंतर निर्धाव चेंडू टाकलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 to go. राहुल पुन्हा सज्ज होत आहे प्रभू याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. पुन्हा खेळपट्टी आपल्याला चेंडू समाचार घेतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धाडतोय. 2 धावांसाठी षटक संपवतोय. महागडं षटक म्हणावं लागेल. 18 धावा दिल्यात त्या या ठिकाणी. धावसंख्या झाली 30 धावा या षटकामध्ये. पहिल्या षटकाखेर 12 धावा आणि या षटकामध्ये 18 धावा अशा तऱ्हेने समीकरण या ठिकाणी दिसतं. तर 30 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 30 धावा. 4 षटकर शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे विजयासाठी. स्वागत संघाला विजयाचं स्वागत करणार. जर 30 धावा केल्या तर स्वागत संघ विजयाचं स्वागत करू शकतो. कारण का 2 सामने मागील रविवारी दोन्ही सामने ते हरले होते. जुने जाणता खेळाडू दातर बिल्डिंगचं प्रतिनिधित्व करणारा प्रमोद पाटकर याचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. अष्टपैलू खेळाडू अमित स्वतः गोलंदाजीसाठी येतोय. अमित तावडे ज्याचं नाव आहे शिवशक्ती सह्याद्रीचं प्रतिनिधित्व करणारा अमित आता मात्र सामना करतो. डावखुरा फलंदाज सागर. 30 धावा झाल्या. 30 धावांची आवश्यकता विजयासाठी. 24 चेंडू 30 धावा. तिसरं षटक. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतो तो अमित. यानंतर होणार सामना वीर वॉरियर्स विरुद्ध साई पॅकर्स. हा मात्र आपली पद्धतीचे समाचार घेतोय तो. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून 2 धावांसाठी. धावसंख्या 2 धावांची भर पडते आहे. स्टायलिश हुक फटका या ठिकाणी सागराच्या बॅटमधून. डावखुरा फलंदाज सागर 2 धावा गुटतोय. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते 32 धावा. हा मात्र फुलटच चेंडू. खराब चेंडू देतोय फेकून सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 2 धावांसाठी. धावसंख्या 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते ती 34 धावा. आता मात्र बॉलिंग साईड बदलतोय. बॉलिंग करण्याची दिशा बदलतोय. पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी करेल. उजव्या हाताकडून राऊंड विकेट मारा करेल. डावखुरा फलंदाज सागर त्याचा समाचार घेईल. हा मात्र चांगला चेंडू फुल टच मध्ये चेंडू. मात्र 1 धाव काही रोखू शकत नाहीये. धोका होऊ शकला तर मात्र लवकर थ्रो येत नाही. त्यामध्ये 1 धाव मिळते ती सागराला. 1 धाव मिळते ती सागर स्वागत 11 संघाला. धावसंख्या धाव फुलकर दिसत त्या 35 धावा. स्ट्राईकला येतोय तो राहुल. आता मात्र स्ट्राईक बदलतोय. बॉलिंग एंड बदलतोय. पंचांच्या डाव्या हाताकडून ओव्हर द विकेट मारा करेल. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा स्लोम पद्धतीने गोलंदाजी करणारा अमित सामना करेल राहुल. खोलवर डब्याचे चेंडू. समाचार घेतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू जातोय तो 2 धावांसाठी. धावसंख्या 2 धावांची भर पडते. धावसंख्या होते ती 37 धावा. 37. 2 to go. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा. धावसंख्या 37. बिनबाद 37. पुण्यातला चेंडू. सरळ चेंडू महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मागे. सीमा रेषे पार. चौकार. आक्रमक खेळी या ठिकाणी. 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार या ठिकाणी लगावला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 41. 41. बॉल प्लीज. 41. 19 धावांची आवश्यकता विजयासाठी. 19 धावांची आवश्यकता. 19 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू या षटकातला. पुनर्च सज्ज होत आहे राहुल. आता मात्र डाव्या आशीचा बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा पंच राहुल यांचा. उदय राहुल पंच. एक नाव असलेले पंच. MCAच्या क्रिकेट सामन्यांसाठी टेनिस क्रिकेट सामन्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात असे पंच.
तटस्थ पंच उदय राऊळ आणि अनिल आवळेगावकर. हा मात्र उजव्या ष्टीवरचा चेंडू भिरकावून देतो तो शॉर्ट स्ट्रायकरच्या दिशेने. यावरती मात्र पाहूया पंच 2 धावा देतात. धावसंख्या 2 धावाची भर पडते. धावसंख्या होती ती 44. 3 षटका अखेर धावसंख्या धावफलकर दिसत आहेत 44 धावा. आईला काहीच नाही बरोबर घेतलं मी. आई एवढं पडत नाही. 3 षटकं झाले आहेत. धावसंख्या धावफलकर दिसत आहेत 44 धावा. 16 धावांची आवश्यकता. 44. 60 धावांचा पाठलाग करत असताना 44 धावा झाल्यात. बिनबाद 44 धावा. आक्रमक अशी खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. वैयक्तिक 36 धावांवरती नाबाद खेळतोय तो राहुल सलामीवीर कर्णधार. 36 धावांवरती खेळतोय. धावा झाल्या त्या 44 धावा. आणि पॉवर प्लेचा इशारा पंचांचा. बॉलिंग पॉवर प्ले. विनोद वैयक्तिक पहिलं दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतो. विनोद डॉक्टर कंपाऊंड संघातर्फे नेहमीच खेळणार. आज मात्र चिंतामणी 11 संघातर्फे खेळतोय. पंचांच्या उजव्या हाताकडून राऊंड विकेट मारा करेल तो डावकर फलंदाज सागरसाठी. खेळपट्टी आपडला चेंडू. समाचार किती पॉवर प्लेचा इशारा. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये शॉर्ट षटकावरच्या डोक्यावरून गेले 2च धावा मिळत आहेत. अनिल आवळेगावकर. पॉवर प्लेचा इशारा. धावसंख्या 46. कृपया मैदानाच्या बाहेर जे चेंडू जातात ते कृपया अजूनही येत नाही आहेत. त्या आमचे प्रतिनिधी बॉल बॉयज यांना विनंती आहे की आपण ते बॉल आणून द्यायचे आहेत. विनंती की चेंडू जे बाहेर जातात ते आणून द्यायचे आहेत. सामन्याला सुरुवात करा. राजू शिंदेला विचार ना टॉस कोणी जिंकला मगाशी. हा मात्र चांगला चेंडू. लवकर खेळायचा प्रयत्न. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू टाकून चांगली सुरुवात करतोय 4थ्या षटकाची. मात्र चांगला त्रिफळाची बॅटची हलकीच्या कडा लागून त्रिफळा उठतोय. पहिला गडी बाद स्वागत 11 संघाचा. 46 या धावसंख्येवरती अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी इनकटर म्हणावं लागेल. उजव्या यष्टीवरून आज जाणार होता. हलकीशी बॅटची काढा लागून चेंडू सर त्रिफळाची होतोय. यष्टीवर आदळतोय. त्रिफळाची तंबूत परततोय. स्वागत 11 संघ 3ऱ्या क्रमांकावरती येतोय तो अज्जू. अजय अरे काय यार मागे पडतोय. कोण आहे तो? नाही येतो लग्नाला गेला. अज्जू नवीन आलेला फलंदाज. अज्जूवरती पूर्ण मदार. राहुल आणि अज्जू अजिंक्य उर्फ अज्जू. फलंदाजाचं नाव आहे अजिंक्य. सामना करेल विनोदाचा. मात्र धोका होऊ शकतो त्या ठिकाणी. मात्र पंच नाखुश. वाईटचा इशारा देत आहेत. डाव्या अशीच्या बाहेरून जातो चेंडू. वाईटचा इशारा. क्रिकेटच्या नियमानुसार झटपट क्रिकेट. त्यामुळे 47 धावा होत आहेत. एका धावेने धाव पुढे सरकतोय. 47 होत आहेत. 4-7 47. एक गडी बाद 47 धावा. 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. आता मात्र डाव्या अशी चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये टोलवतोय अजिंक्य. धावसंख्येत 2 धावाची भर पडतोय. स्वतःचं खातं उघडतोय. धावसंख्या होती ती 49 धावा झाल्यात. 49 धावा झाल्यात. 11 धावांची आवश्यकता विजयासाठी.
14 चेंडूत 11 धावा. या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 ना बरोबर ना. 2 चेंडू शिल्लक आहेत. खोलवाटा चेंडू शॉर्ट कव्हरला चेहरा होऊ शकला असता, मात्र अमित प्रयत्न करतोय, मात्र वरून जातोय चेंडू. एक जीवदान म्हणावं लागेल अजिंक्यसाठी. मात्र एक धाव मिळते अजिंक्यला आणि स्वागत संघाला धावसंख्येची भर पडते. धावसंख्या होते 50 धावा. 50 धावांचा परडा पार केलाय. धावांचा परडा पार केलाय स्वागत 11 संघाने. अभिनंदन स्वागत 11 संघ. आयोजक गिरीश परब यांच्याकडून आपलं अभिनंदन. सर्व क्रीडा रसिकांच्या वतीने आपलं अभिनंदन. आणि दुपारच्या उन्हामध्ये सुद्धा क्रीडा रसिक, हौशी क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत 11 विरुद्ध चिंतामणी 11 हा सामना पाहत आहेत. 60 धावांचं आव्हान घेऊन खेळपट्टीवर उतरली होती सलामीची जोडी. आता मात्र धावा झाल्यात त्या 50 धावा. 10 धावांची आवश्यकता. 13 चेंडूत 10 धावा. खेळपट्टीवर आपल्याला चेंडू स्टायलिश फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 2 धावा मैदानाच्या बाहेर गेल्या. 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 धावांची भर पडते. धावसंख्या होती ती 52 धावा. 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावा. आणि तरीचा सामना पाहायला मिळतो का बघूया, कारण का हे षटक फार महत्त्वाचं. हे षटक जो गोलंदाज टाकेल त्याच्यावरती पूर्ण मदार. 12 चेंडू आहेत आणि 8 धावांची गरज आहे. स्वागत संघ जवळजवळ विजयाच्या समीप आहे. 8 चेंडू 8 धावा दूर आहे. 52 धावा झाल्या आहेत. 52 धावा झाल्या, त्यामुळे विजयासाठी 8 धावांची गरज. मैदानाच्या बाहेरून जे चेंडू येतात ते कृपया बघून घ्या. चालू करा सामना. चालू करा. चिंतामणी कृपया सामना सुरू करा. 5वं षटक आपल्याला गोलंदाजाला तयार करा. बॉलिंग पॉवर प्ले झालाय. 2 षटके शिल्लक आहेत आणि एक बॅटिंग पॉवर प्ले बाकी आहे. बॉलर त्या बॅट्समॅनला बघून बॉलिंग टाकू शकतो. हा मारू शकत नाही, त्याला बॉलिंग पॉवर, कारण गच्चीत पोर आहे ना. सनी लब्धे पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करेल. सनी चिंतामणी 11चा. पॉवर प्लेचा इशारा. बॅटिंग पॉवर प्ले. अजिंक्य बॅटिंग पॉवर प्लेचा घेतोय. राहुल आणि अजिंक्य खेळपट्टीवरती. अजिंक्य सामना करतोय सनी याचा. हा मात्र खोलवटा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये देवळाच्या मागे जातोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होती 54 धावा. 6 धावांची आवश्यकता. हे षटक फार महत्वाचं आहे. 8 धावांची गरज होती, आता मात्र 6 धावांची गरज. आता मात्र स्टायलिश कव्हरच्या डोक्यावरून टोलवतोय 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा. धावसंख्येत 2 धावांची भर पडते. धावसंख्या होती ती 56 धावा. आता बॉल होता ना. देवळाच्या मागे एक बॉल गेलाय, तो अजून आला नाही. आता मात्र टोलवतोय तो बिडॉनच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा घेतोय तो अजिंक्य. आता मात्र 6 धावा आतापर्यंत त्यांनी या षटकामध्ये कुठल्या 3 चेंडूमध्ये. धावसंख्या धावफलकात दिसत आहे 58 धावा. 2 धावांची आवश्यकता विजयासाठी. आणि मला वाटतं ह्याच षटकामध्ये अजिंक्य हा सामना संपेल असं मला वाटतंय. मात्र सनी याच्या पुढील चेंडूचा सामना करेल. पुढातला चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि या ठिकाणी मात्र धावून 1 धाव घेतली आहे. विजय फटका मात्र राहुल याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू. 1 to go. नाही 2 to go, माफ करा. 2 to go. 2 to go. सनी याचा सामना करतो राहुल. आणि हा मात्र
विजय पटका चेंडू 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 सीमा रेषे पार. अभिनंदन स्वागत 11. आज गरज होती विजयाची आणि तीच गरज पूर्ण केली. तोच विजय मिळवतोय. विजयाचं स्वागत करतोय स्वागत 11चा राहुल सावंत. अभिनंदन राहुल. अभिनंदन स्वागत 11चे मालक सुधीर पवार यांचं अभिनंदन. यानंतरचा सामना वीर वॉरियर्स विरुद्ध साई पॅकर्स. आणि वीर वॉरियर्स याने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.